राकेश वांदळे, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर. आता मी वारजे या ठिकाणी वारजे ब्रिजच्या इथं चौकात आहे मी. आणि कालच गृहमंत्री पण आमच्या वारजेतील उद्घाटन करून गेले. विरोधक म्हणत आहेत की एक हुकुमशाही चालू आहे, एक भीतीचं वातावरण कुठेतरी चालू आहे, ठोकशाही चालू आहे. विरोधकांना भयभीत करण्याचं, भीती दाखवण्याचं, धमकी देण्याचं काम कुठेतरी चालू आहे असे विरोधक म्हणतात. पण सत्ताधारी म्हणतात असं काही नाही महाराष्ट्रामध्ये. आता माझ्या मागे इंडिया आघाडीचा सुप्रियाताईंचा हा बॅनर आहे, फाडलाय कुणी माहित नाही. त्याच्यावरती सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत. आता खरं तर गृहमंत्री जे म्हणत आहेत की अशा प्रकारे कोणतेही वातावरण नाहीये, हे या बॅनरवरून सिद्ध होतंय की खरंच येणाऱ्या लोकसभा इलेक्शन ज्या आहेत त्याच्यामध्ये सत्ताधारी विरोधकांना कोणत्याही प्रकारच्या धमक्या देणार नाही, मतदारांना अजिबात भीती दाखवणार नाही, हे याच्यावरून सिद्ध होत आहे. खरं तर गृहमंत्र्यांनीच खरं तर याची चौकशी करायला पाहिजे आणि ज्यांनी पण हा बॅनर फाडलेला आहे तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ते उघडकीस आणायला पाहिजे. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.